नमस्कार मित्रांनो. माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? स्क्रीन दिसतेय का? हो सर. आवाज ऐकू येतोय पण स्क्रीन नाही दिसत आहे. कुणालाच दिसत नाहीये का? हा सर, स्क्रीन नाही दिसत आहे. ओके, 1 सेकंड. हा दिसते सर आता. ओके, थँक्यू. जर माझा आवाज बंद झाला किंवा स्क्रीन गायब झाली तर मला तुम्ही फोन करा. कुणीतरी एक जणच फोन करा. ओके सर. थँक्यू. चालेल मित्रांनो, आपण सुरू करूया. तर तुम्हाला जर लक्षात असेल, मागच्या आठवड्यामध्ये मी तुमच्यासोबत मास्टर ट्रेडर्स ही स्ट्रॅटेजी शेअर केली होती, ज्यामध्ये मी तुम्हाला गोल्डन गेट बद्दल माहिती दिली होती आणि प्राइस बिहेवियर आणि त्यांच्या मुव्हिंग ॲव्हरेजचा एक संबंध असतो, तो समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर मागच्या एका आठवड्यामध्ये बऱ्यापैकी घडामोडी घडल्या आहेत. मला वाटतं आपण गुरुवारी भेटलो होतो आणि त्यानंतर शुक्रवारी आपण एक मोठा फॉल बघितला. जे लोक मार्केटमध्ये सक्रिय असतील त्यांना याची जाणीव असेल. आज सोमवारी आपण बघितलं, निफ्टी 500 पॉईंटनी खाली गेला होता आणि स्टॉक्समध्ये सुद्धा बऱ्यापैकी पडझड झालेली दिसली. सर्वच स्टॉक्स वेगाने खाली येत होते आणि मंगळवार होता आज, तर आज थोडीशी रिकव्हरी होती मार्केटमध्ये. तर मला असं वाटलं की ह्या पॉइंटवरती आपण ह्या मुद्द्याला टच केलं पाहिजे की आपली एक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असावी. म्हणजे ज्या गोष्टीच्या तुम्ही शोधात आहात, की आपल्याला शेअर मार्केटमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल, आपल्याला खूप सारे पैसे कमवायचे आहेत म्हणून तर आपण इथं आलो आहोत आणि त्याच्यासाठी 2च गोष्टी खूप आवश्यक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला चांगले स्टॉक्स पिक करता आले पाहिजे. आज काय होतं, माहितीचा भडीमार होतो आपल्यावरती. आपण टीव्ही ओपन करतो, CNBC, झी बिझनेस लावतो. सकाळी वेड्यासारखं 7 वाजल्यापासून रात्रीचे 9 वाजेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम चालतात. 1760 अॅनलिस्ट येतात आणि प्रत्येक जण आपल्याला शेकडो स्टॉक सजेस्ट करतो. अँकर्स पण अॅनलिस्ट बनलेले आहेत आणि प्रत्येक जण दाखवण्याचा प्रयत्न करतो की मला खूप काही कळतं. सेम गोष्ट युट्यूब प्लॅटफॉर्मवर पण आहे. हजारो लोक आहेत, प्रत्येक जणाचं वेगळं चॅनल आहे, प्रत्येक जणांचे हजारो फॉलोअर्स आहेत आणि तुम्हाला अशा अनेक गोष्टी दिसतील की हा स्टॉक घ्या, यातून तुम्ही करोडपती व्हाल, यातून मालामाल व्हाल. तर ह्या सगळ्या माहितीच्या जडबंबाळ अशा भडीमारामुळे आपण कन्फ्यूज होऊन जातो आणि आपण फसतो. आपण टेलिग्राम ग्रुप्स जॉईन करतो, आपण फेसबुक पेजेसला फॉलो करतो, ट्विटर्स फॉलो करतो आणि प्रत्येक ठिकाणी वेगळी नवीन प्रकारची माहिती, नवीन स्टॉक, नवीन कंपनी. पैसा तर लिमिटेड आहे. तुमच्याकडे, माझ्याकडे, अंबानीकडे, प्रत्येकाकडे कॅपिटल तर लिमिटेड आहे. रोज कुठून पैसा आणणार नवीन नवीन स्टॉकसाठी? आणि मग एकदा आपण कुणाच्या तरी शब्दाला मान देऊन, समजा तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवून काही स्टॉक्स घेतले आणि आपण अडकून बसू 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष आणि मग आपला भ्रमनिरास होईल. जर तो स्टॉक खाली खाली जात राहिला तर असं वाटेल, अरे यार, याच्यापेक्षा FD मध्ये पैसे टाकले असते, सेव्हिंगला टाकले असते तर बरं झालं असतं. तर हे होऊ नये. आपल्याला कोणाची गरज पडू नये स्टॉक सिलेक्शन करताना. हा पहिला मुद्दा. घेताना आपण असा स्टॉक घ्यावा जो 3 महिन्यात, 1 वर्षात, 10 वर्षात, येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला खूप चांगलं रिटर्न देईल. आणि दुसरं जे आहे ते आपल्याजवळ एक रणनीती असली पाहिजे. तुम्ही खूप चांगला स्टॉक घेतला पण समजा तो चुकीच्या वेळी घेतला तर काय फायदा? हिंदुस्तान युनिलिव्हर खूप जबरदस्त कंपनी आहे, पण अनेक लोकांनी ती 2400 रुपयाला घेतली, 2500 ला घेतली. मी 2600 ला खरेदी केला आणि आज त्याचा रेट 2200 रुपये. ITCचा स्टॉक 1 वर्षापूर्वी सुद्धा 217 रुपयाला होता आणि आज तो 216 रुपये. तर काय फायदा? डिसेंबर 2021 ते डिसेंबर 2022 कंपन्या तिप्पट झाल्या, चौपट झाल्या आणि ITC जिथल्या तिथे बसून राहिला ठप्प एकदम. तर अशा ठिकाणी आपला खूप भ्रमनिरास होतो आणि तो होऊ नये म्हणून आपला आजचा हा 1 तास आपण सत्कारणी लागेल तुमचा आणि तुम्हाला काहीतरी नवीन तुमच्या ज्ञानात भर पडेल असा मला विश्वास आहे. असं समजा मी मागच्या 7-8 वर्षामध्ये जे काही शिकलोय ते मी तुम्हाला एका नटशेलमध्ये त्या सगळ्याचं जिस्ट, त्याचं सार आज मी तुम्हाला त्याचा सारांश तुमच्या समोर मांडणार आहे. तर जेव्हा पण तुम्ही कुठलं नाव ऐकाल
तुम्ही शेअर बाजारात प्रवेश केला आहे, तुम्ही महत्वाकांक्षी आहात की आपल्याला खूप सारा पैसा कमवायचा आहे आणि आपण मग माहितीच्या शोधात लागतो. आपल्याजवळ काही लिमिटेड साधनं असतात चांगले स्टॉक्स शोधण्याचे. तुम्ही एखाद्या ब्रोकर कडून तुम्हाला रिपोर्ट मिळतो. टीव्हीवरती काही स्टॉक सुचवले जातात. मी असं म्हणत नाही टीव्ही एकदमच फालतू आहे. टीव्ही खूप चांगलं माहितीचं साधन आहे. पण त्यामध्ये चांगल्या वाईट प्रकारची दोन्ही माहिती आहे. तर आपल्याजवळ एक अशी चाळणी असली पाहिजे, की जी माहिती आपल्या कामाची आहे तीच आपण घ्यावी आणि जी माहिती आपल्याला मिसगाईड करणारी आहे ती आपण सोडून द्यावी. तर ती चाळणी ते फिल्टर जितकं आपलं स्ट्रॉंग असेल, तेवढे आपले पैसे कमवण्याचे चान्सेस जास्तीत जास्त होतील. तर हे कसं आहे? तर माझे 3 पॅरामीटर्स महत्त्वाचे सांगतो तुम्हाला. सर्वात आधीचं माझं पॅरामीटर आहे, कुठलाही स्टॉक तुम्हाला सुचवला गेला. फॉर एक्झाम्पल टीव्हीवरती एक अॅनालिस्ट येतो आणि तो म्हणतो अंबर फार्मा किंवा तो तुम्हाला एक नाव सुचवतो सुबेक्स, असं काहीतरी नाव सुचवतो आणि मग तुम्हाला कळत नाही की हे घ्यावं का नाही. तो म्हणतो की हा स्टॉक 15% ने आज वाढलेला आहे. ये देखिए सर, दिस इज बेहतरीन और ये ऐसा है, वैसा है. किंवा कुणीतरी येतो आणि तो सांगतो ये बहुत जबरदस्त स्टॉक है, जाने वाला है आगे. आता आपल्याला एक चुळबुळ तयार होते की आपल्याला काहीतरी अशी खाज सुटते की अरे यार मला हे बघायचंय, मी जर घेतलं तर किती छान होईल, असं आपल्याला आतून वाटायला लागतं. पण पुढे काय करायचं हे आपल्याला कळत नाही. तर त्यावेळी त्याचा दुसरा पॉइंट जो मी लिहिलेला आहे की तुम्ही स्टॉकशी मैत्री केलेली आहे का? पहिला माझा मुद्दा आहे की तो स्टॉक जो सुचवला गेलाय तो तुमच्या ओळखीचा आहे का? स्वतःला प्रश्न विचारा. यास तुम्हाला झेबियन नावाची कोणतीतरी कंपनी सुचवते, कोणीतरी तुम्हाला डेल्टा कॉर्प सुचवते, कोणीतरी तुम्हाला वेल्सपन कॉर्प सुचवते किंवा झेन्सर टेक्नॉलॉजी, अशा काही पण कंपन्या असतात. 8,500 कंपन्या लिस्टेड आहेत मार्केटमध्ये. बरोबर, त्यातल्या सतत तुमच्यावर भडीमार होत राहील कंपन्यांच्या नावांचा. तर तो तुमच्या ओळखीचा आहे का? पहिला मुद्दा. जसं एशियन पेंट म्हणल्याबरोबर मला लक्षात येते की बॉस ही भारतातली सगळ्यात मोठी पेंट बनवणारी कंपनी आहे. फाईन. बर्जर पेंट ही पण खूप पेंट बनवणारी प्रसिद्ध कंपनी आहे. किंवा आय-टी मध्ये इन्फोसिस ही खूप चांगली कंपनी आहे. आपल्याला माहिती आहे टीसीएस ही खूप चांगली कंपनी आहे. एफएमसीजी मध्ये ब्रिटानिया हे चांगलं नाव आहे. बरोबर. पण अशा अनेक कंपन्या असतील ज्या आपल्याला माहिती नसतात. कोणती कंपनी टीएसीएल नावाची पॅकेजिंग मध्ये असेल, कोणती एमटार नावाची कंपनी ट्रॅव्हलिंग मध्ये असेल, आपल्याला माहिती नाहीयेत ह्या कंपन्या. आता खूप सारे आयपीओ लिस्ट होत आहेत. ह्याच कंपन्या उद्या पुन्हा सजेस्ट केल्या जातील. तर पहिला पॅरामीटर हा बघा की ओळखीच्या कंपनीला प्राधान्य द्या. कारण ती कंपनी ओळखीची बनण्यासाठी तिने खूप घासलंय, तिने खूप मेहनत केली. आज समजा पिडिलाइट नावाची कंपनी आहे जी फेविकॉल बनवते आणि फेविकॉलला चॅलेंज नाहीये. बरोबर. तर पिडिलाइट ही खूप चांगला ब्रँड आहे. जेव्हा तुम्ही त्याची माहिती घ्याल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की यार फेविकॉलला तर सबस्टिट्यूटच नाही. मार्केटमध्ये या लोकांना स्पर्धकच नाहीये कुणी पण. तर मग अशा कंपनीचा आपण विचार करू शकतो. तर पहिली गोष्ट आहे ओळखीचा स्टॉक घ्या. दुसरी गोष्ट आहे जर ओळखीचा नसेल आणि तरी पण तो स्टॉक खूप गाजत असेल, तर त्याची मैत्री करण्याची पद्धत सुरू करा, प्रोसेस सुरू करा. त्या कंपनीची माहिती काढा. ती माहिती कशी काढायची हे मी सांगेन तुम्हाला. आणि माहिती काढल्यानंतर त्याची पडताळणी करा की खरंच तो स्टॉक आर्थिकदृष्ट्या ती कंपनी ठणठणीत आहे का? खरंच ती कंपनी तिची प्रकृती चांगली आहे का? तिची तब्येत चांगली आहे का? रोगट कंपनी आहे, मरायला टेकलेली कंपनी आहे, आयसीयू मध्ये भरती झालेली कंपनी आहे का? का तिला 20-25 वर्षाचं चांगलं भविष्य आहे? मागचा त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा होता? तुम्हाला गंमत सांगतो. सन 1999-2000 ह्या 2 वर्षामध्ये समजा 100 कंपन्या आयपीओ मध्ये लिस्टेड झाल्या होत्या. .कॉमचा बबल होता. तर येत्या 5 वर्षामध्ये 2005 मध्ये त्यापैकी 75% कंपन्या बंद पडल्या होत्या. त्यांनी स्वतःला डिलिस्ट करून टाकलं मार्केटमधून, नाहीतर ते पेनी स्टॉक्स बनवून कचरा किमतीमध्ये खेळत बसले होते. ₹2, ₹1, ₹5. तर हे असं आहे गेम. हे खूप सारे लोक काय करतात, चलतीमध्ये हात धुवून घेतात. मोठे आयपीओ आणतात आणि बस लोकांच्या गळ्यात माल घालतात आणि निघून जातात. त्यांनी तर पैसे कमवून मोकळे झाले. म्हणजे हे असं झालं, गावात एकाने दुकान टाकलं, सगळ्याकडून उधारीने माल घेतला, तुम्हाला मोठ्या गप्पा मारल्या, खूप मस्त चित्र दाखवलं, एखाद्याला पार्टनर बनवलं, त्याच्याकडून खूप सारे पैसे घेतले आणि एके दिवशी रातोरात दुकान बंद करून तो पळून गेला. पण हे शेअर बाजारामध्ये कळत नाही लोकांना. शेअर बाजारामध्ये लोक खूप लवकर फसले जातात, कारण तो व्यक्ती आपल्या समोर नसतो. ती जी कुणी प्रवृत्ती आहे ती इनव्हिजिबल असते. तिचा आपला प्रत्यक्ष संबंध येत नाही आणि म्हणून तिथेच जास्त धोका होण्याचे चान्सेस असतात. माणूस समोर आला तर लगेच कळतं त्याची नियत कशी आहे.
आणि एखादा माणूस जेव्हा समोर नसतो आणि आपण त्याच्या अप्रोक्ष व्यवहार करतो तर फसवणुकीचे चान्सेस वाढतात. कारण त्यांनी तुम्हाला दाखवलेलं जे चित्र आहे, लोढा बिल्डर्स, मॅक्रोटेक कंपनी, 50,000 करोडचा बिझनेस, 10,000 करोडचा ऍसेट, हे ते गप्पा, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, आणि तुम्ही विचार करता यार भारी आहे यार, घेऊन टाकू, पण त्याची नियतच खराब आहे. त्यांनी 3 वेळेस कंपनी लिस्ट केल्या आणि 3 वेळेस डिलिस्ट केल्या, हे कोणीच सांगणार नाही बाजारात. आणि तुमचे पैसे बुडण्याचे चान्सेस 90% आहेत, हे पण कोणी सांगणार नाही. प्रत्येक जण हे सांगेल की हा स्टॉक खूप चांगला परफॉर्म करतोय. तर ह्या सापळ्यांपासून आपल्याला स्वतःला वाचवायचंय आणि म्हणून आपल्याला स्टॉकशी मैत्री करायला शिकलं पाहिजे. मी आज ना काही रॅन्डम इमेजेस टाकल्यात. ह्या इमेजेस मी पण वाचल्या नाहीयेत. इंटरेस्टिंग म्हणजे असंच मला जे पण इमेजेस मिळाल्या गुगलवरून मी कलेक्ट केल्या आणि मी विचार केला की आपण स्वतःचीच परीक्षा घेऊया की ह्या कंपन्यांची माझी किती ओळख आहे किंवा तुमची किती ओळख आहे. तर ह्याच्यामध्ये मला काही कंपन्या दिसत आहेत तुम्हाला ह्या चित्रामध्ये, काही आणखीन एक 5-6 स्लाइड्स मी अशाच ऍड केल्या. क्विकली मी तुम्हाला एक रन थ्रू करेन की शेअर बाजारामध्ये डेप्थ काय असते, अंडरस्टँडिंग काय असते, कंपन्यांचा अभ्यास म्हणजे काय असतो. बघा, मी आज एक लेख लिहिला होता, त्यामध्ये मी एक उदाहरण पण दिलं होतं की एक बॅट्समन बॉलरवर अधिराज्य केव्हा गाजवतो, जेव्हा तो पहिला टप्पा पडल्याबरोबर तो आपला पाय बाहेर काढतो. कारण त्याला माहिती होतं की हा बॉल कुठे येणार आहे, कधी येणार आहे आणि मी त्याला कसा खेळू शकतो, मी याला सिक्स मारू शकतो, हे तो फक्त बॉलरच्या हावभावावरून, त्याच्या लाईन लेंथवरून ओळखतो. आणि तोच खरा बॅट्समन. सेम पद्धतीनं, कारण त्याने नेट प्रॅक्टिसमध्ये हजारो वेळा, लाखो वेळा त्या बॉलला सिक्स मारलेला असतो, त्या बॉलला फटका दिलेला असतो. त्याच पद्धतीनं आपल्याला सुद्धा जर एक जबरदस्त ट्रेडर बनायचं असेल तर आपल्याला त्या कंपनीची, त्या स्टॉकची नियत ओळखली पाहिजे, त्याचा टप्पा ओळखला पाहिजे, त्याची लाईन लेंथ ओळखली पाहिजे आणि मगच अचूक वेळेला अचूक शॉट मारायचं, तर पैसे बनतात. तुम्ही रॅन्डमली याल, उगीच हवेत बॅट घुमवाल, सकाळी यायचं 9:15ला, मन मानेल तसे ट्रेड करायचे आणि लॉस करून घरी जायचं, हे काही कामाचं नाही. असा माणूस इथे सक्सेसफुल होऊच शकत नाही. लागला तर लागला, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. दॅट डझंट वर्क हिअर. तुम्हाला अतिशय अभ्यासपूर्ण त्याच्यासाठी वाहून घ्यावं लागेल. थोडक्यात तो किडा असावा लागतो ट्रेडर बनण्याचा, मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर मी तुम्हाला फटाफट माहिती देतो, कंपन्यांची ओळख काय आहे. HAL पासून सुरू करतो. HAL ही एरोनॉटिकल कंपनी आहे, बेंगलोरमध्ये यांचं हेडक्वार्टर आहे खूप मोठं, आणि ही विमानांचे सुटे भाग बनवते, विमानांचे पंखे बनवते, हेलिकॉप्टर्स बनवते, आणि भारताचे जेवढे पण एरोनॉटिकल सगळ्या कोलॅबरेशन चालतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग चालते, तर त्याच्यामध्ये HAL ही खूप मोठी कंपनी आहे. त्यानंतर REC पॉवरची कंपनी आहे, त्याचं लॉंग फॉर्म रुरल इलेक्ट्रिक कंपनी असं आहे. आणि भारताचं जे नेटवर्क आहे इलेक्ट्रिसिटीचं, ते REC वर चालतं. ह्या सर्व कंपन्यांची गंमत म्हणजे ह्या पूर्ण आहे ना PSU कंपन्या. PSU काय भानगड असते, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये, ह्या सगळ्या कंपन्यांची स्थापना सरकारने केली होती आणि सरकारने याचे शेअर्स पब्लिकमध्ये खुले केले की तुम्ही पण यामध्ये गुंतवू शकता, तो पैसा आम्ही या कंपन्यांच्या डेव्हलपमेंटसाठी वापरू. तर ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ना, MTNL असेल, NMDC असेल, NMDC नॅचरल मायनिंग कंपनी आहे, जी खोदकाम करते, खाणकाम करते, मिनरल्स शोधून काढते. आणि SCI पण एक शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जे जहाजं असतात त्याची बांधणी, पोर्ट वरचे सगळे देखरेख, हे कामं करतात. PFC एक पॉवरचीच कंपनी आहे. कॉनकॉर अशीच एक कंपनी आहे जी कंटेनर शिपिंग, कंटेनर कंपनी असंच त्याचं नाव आहे. तर चांगली कंपनी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स पण एक चांगली कंपनी आहे. तर हे सगळे सरकारचे PSU कंपन्या आहेत. PSU कंपन्यांचा प्रॉब्लेम काय असतो की ते लोक डिव्हिडंड खूप घेतात, त्यांना कंपनीच्या ग्रोथचं काही पडलेलं नसतं. फॉर एक्झाम्पल कोल इंडिया, तर कोल इंडियाचा जो IPO होता तो जबरदस्त मोठा होता. 2010 मध्ये तो लॉन्च झाला होता आणि मला वाटते 90,000 करोड का नाही, 18,000 करोड रुपयांचा त्यांचा मार्केट कॅप होता जेव्हा त्यांनी IPO आणला होता. आणि त्याचा रेकॉर्ड आता पेटीएमनी मोडला बहुतेक. तर ह्या म्हणजे जेव्हा तो लॉन्च झाला होता तेव्हा त्याची किंमत फक्त ₹300 होती आणि आज कोल इंडिया ट्रेड होतं 163, 160, 150. त्यांना ना घेणं देणं नाही सरकारला शेअरच्या स्टॉक विषयी, गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट विषयी. त्यांना फक्त स्वतःचा डिव्हिडंड हवाय. त्यांची 60-70% हिस्सेदारी असते PSU मध्ये आणि सरकारला पाहिजे असतो पैसा. कारण त्यांना पुढे वेलफेअर वरती तो पैसा खर्च करायचा आहे, डेव्हलपमेंट वरती पैसा खर्च करायचा आहे, पगारी करायच्यात लोकांच्या. तर ह्या कंपन्यांना ते घरची आपल्या गाय असल्यासारखं त्याचं दूध काढून घेत राहतात.
तर पीएसयूचा खेळ असा आहे की ते डिव्हिडंड देतात, पण त्याचा मालक नसतो कोणी. मालकाला कसं असतं, प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स करायचा असतो, कारण ती तुमच्या मालकीची कंपनी असते. मग मॅनेजमेंट आली, मग कॉर्पोरेट गव्हर्नन्स आला. गव्हर्नमेंटच्या कंपन्यांमध्ये चलताय यार, हा ठीक आहे, एकदा नोकरी लागली की ती फिक्स असते, पगार येणारच असतो, मग चालढकल होते कामामध्ये. सर मला स्क्रीन आणि हे दिसत नाहीये, बाकी त्यांना दिसते का? नाही, मलाही स्क्रीन दिसून नाही राहिली. स्क्रीन शेअर नाही केली आहे. नाही share दिसत नाही केली. स्क्रीन. सर तुम्ही मध्ये मध्ये तुमचा चेहरा दाखवत जा ना. हो सर, आता हो, दिसते दाखवते. सर. ओके सर. सर तुम्ही मध्ये मध्ये तुमचा चेहरा दाखवत जा, कारण की दाखवतो. ब्लॅक म्हणजे अंधारात काय झालं एक समजत नाही. तुम्ही दिसले म्हणजे आम्हाला जरा चेतना येते. दाखवतो सर. हा, तर दाखवत मी जा, सांगत दाखवत होतो, ह्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जसं एनबीसीसी ही एक फायनान्शियल कंपनी आहे, नाल्को ही एक अल्युमिनियम बनवणारी कंपनी आहे. तर मी असेच एक रॅन्डम पिक्स काढलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला कंपन्या दिसतील, कंपन्यांचा धंदा तुम्हाला कळायला पाहिजे. जसं डीमार्ट बघितल्याबरोबर दिसतं की हे किराणा मालाची कंपनी आहे, म्हणजे ग्रॉसरी स्टोअर्स आहेत यांचे, आणि याचा बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग आहे. म्हणजे याचा जो ओनर होता राधाकिशन दमानी, यांनी हा शेअर मार्केटमध्येच हे खूप ट्रेडर होते, खूप पैसे कमवले यांनी, जवळपास 10,000 करोड, 20,000 करोड, 50,000 करोड, माहिती नाही. आणि मग त्यांनी तो पैसा गुंतवला डीमार्टमध्ये. 2001 मध्ये यांचा फक्त पहिला डीमार्ट होता, आणि आज याच्या शेकडो ब्रँचेस आहेत, हजारो ब्रँचेस आहेत, गावागावामध्ये डीमार्ट आहे. आणि हे वाढणार आहे, कारण कमी किमतीमध्ये बल्कमध्ये माल उचलतात आणि कमी किमतीमध्ये विकतात, स्वतःच्या जागा घेतात, किरायाची जागा घेत नाहीत, आणि जबरदस्त बिझनेस मॉडेल आहे. लोक डीमार्ट मध्ये लाईन लावतात, अक्षरशः त्यांना बाहेर काढावं लागतं रात्री 10 वाजता की चला बॉस आता बंद झालं दुकान. तर हे असं पॅशन कुठल्याच धंद्यात नाहीये. इतका वेळ ग्राहकाचं अट्रॅक्शन कुणालाच इतकं निर्माण करता आलं नाही. जबरदस्त कंपनी आहे. एशियन पेंट मी दिलं उदाहरण तुम्हाला, 60% पेंट विकतात ते एशियनचे, 50% विकतात तर एशियनचे. कोटक बँक महिंद्राने सुरू केलेली, आनंद कोटक आणि महिंद्राची, तर खूप चांगली बँक आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भारतातली सर्वात मोठी कंपनी, 5 लाख करोडपेक्षा जास्त मार्केट कॅपिटल आहे, आणि कुठली पण सिस्टीम टीसीएस सर्वात अगोदर असतं तिथे. म्हणजे इन्फोसिस पेक्षा सुद्धा यांचा परफॉर्मन्स खूप चांगला, बेटर परफॉर्मन्स आहे. अमेरिकेमध्ये तर तळागाळात घुसले. टीसीएसला आणि इन्फोसिसला जर बाहेर काढलं तर अमेरिका ठप्प पडेल, एवढं काबीज केलं ह्या लोकांनी. युरोप काय, अमेरिका काय. तर ह्या कंपन्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. रिलायन्सवाला, अंबानी सारखा हुशार माणूस नाही, पहिल्यांदा त्यांनी तेलाचा धंदा पकडला. ते काय लोक काय करतात की नब्ज पकडतात की पैसा कशात आहे, असा कोणता धंदा आहे जो कधीच बंद पडणार नाही. मग त्यांना माहिती होतं टेलिकम्युनिकेशन बंद नाही पडू शकत. लोकांना जसं अन्न, वस्त्र, पाणी, निवारा लागेल, तसं इंटरनेट लागेल, तसा फोन लागेल. आज तुम्ही आम्ही फोन शिवाय राहू शकतो का? असं अशी कल्पना करा की 1 महिना तुमचं इंटरनेट बंद पडलंय, तर कसं होईल, जीव कासावीस होईल लोकांचा. तर हे लोक त्या धंद्यातले मास्टर बनतायत, किंग बनतायत. जिओची मोनोपली आहे. तसंच हे रिलायन्स ह्याच्यात पण उतरलंय, जिओ मार्टमध्ये, की किराणा दुकानांशी टायअप करून डिस्काउंट मध्ये घरपोच डिलिव्हऱ्या देत आहेत. तर चांगले धंदे पकडतात, आणि येणाऱ्या काळात सुद्धा हे असेच खटाटोप करत राहणार. जे पण धंदे वाढत चालले, पीपीई किट कमी पडले, लगेच आणि आरती इंडस्ट्री खरेदी करून टाकली, कारण त्यांना माहिती आहे पैसा कुठं आहे, तिथेच त्यांची धाव आहे. बाकी लोक फक्त बघत राहतात, हे लोक पटकन कृती करतात आणि पैसा कमवतात. कमीत कमी पगारी देतात, जास्तीत जास्त पैसा ओढतात कंपनीच्या नावाने, तो अल्टिमेटली शेअर धारकांना मिळतो. एचयूएल अशीच कंपनी आहे, जबरदस्त एकदम. तुमच्या घरातला साबण, इव्हन फरशी पुसण्याचं फिनेल किंवा सर्फ एक्सेल, हे सगळं सगळं एचयूएलचं आहे. खूप म्हणजे हजारो शेकडो उत्पादने आपण लावतो. तो तेल, आपलं पावडर, आपलं टूथपेस्ट, पेप्सोडेंट पण यांच्याच मालकीचं आहे. बिस्किट पासून खाण्यापिण्याच्या अनेक वस्तू आहेत त्यांच्या. तर इन्फोसिस बघितलं आपण, एसबीआय अशीच बँक आहे. म्हणजे तुमचं आमचं सर्वांचं अकाउंट एसबीआय मध्ये असेल, आणि आपल्याला एक भरोसा असतो एसबीआय वरती. बघा ना, तिथे इतकी फालतू ट्रीटमेंट मिळते कस्टमरला, तरी पण लोक एसबीआय मध्येच अकाउंट काढतात. का बरं? नॅशनलाइज बँक आहे, सर्वात मोठी बँक आहे, पैसा बुडणार नाही आपला, सेफ राहील. तर अशा शेकडो गोष्टी आहेत की हे स्टॉक्स टू बिग टू फेल असं म्हणता येईल, की हे जर बंद पडले तर सगळी अर्थव्यवस्थाच बुडेल त्या दिवशी, तरच हे बंद पडतील.
ITC अशीच एक कंपनी आहे, सिगरेट बनवते, 100-150 वर्ष जुनी कंपनी आहे. यांचा खरा प्रमोटर किंवा मोठा हिस्सेदार जो आहे तो अब्रॉड मध्ये आहे. सरकारकडे पण याचा काही हिस्सा आहे आणि दरवर्षी हजारो करोड रुपये ही कंपनी कमवते हक्काचे. व्हील्स पासून, गोल्ड फ्लॅग पासून सगळे ब्रँड्स ITCच्या मालकीचे सिगरेटमध्ये. एकदा सिगरेटचं व्यसन लागलेला माणूस सिगरेट सहजासहजी सोडू शकत नाही आणि सिगरेटवर भयंकर टॅक्स आहे, भरपूर प्रॉफिट आहे सिगरेटच्या धंद्यात. जी सिगरेट आपल्या लहानपणी 2 रुपये 3 रुपयाला मिळायची ती आज 10, 15 रुपये, 20 रुपयाला मिळते. तरी पण पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे, कारण व्यसन. फक्त स्टॉक चांगलं परफॉर्म नाही करत आहे, कारण ही कंपनी तो पैसा वेगवेगळ्या धंद्यांमध्ये लावते. ITCने काय केलं, शेतं विकत घेतली, त्याच्यामध्ये गहू पेरला, त्या गव्हावरती आटा बनवला, तो आशीर्वाद आटा यांच्याच मालकीचा आहे. त्याच शेतातल्या प्रॉडक्ट मधून त्यांनी कागद बनवला, त्याचं नोटबुक्स काढतात हे. ज्या क्लासरूमच्या नोटबुक्स आहेत त्या सुद्धा यांच्याच मालकीच्या आहेत आणि ह्यांचे हॉटेल्स पण आहेत ITCचे स्वतःचे, ITC, शेरेटन वगैरे. तर मल्टिपल बिझनेसमध्ये हे लोक आपले हातपाय मारतायत आणि येणाऱ्या 5 वर्षात 10 वर्षात कदाचित हे खूप चांगलं परफॉर्म करतील. पण मी जसं उदाहरण दिलं, मागच्या 1 वर्षात काही यांचा परफॉर्मन्स इतका चांगला नव्हता. तर ह्या आणखीन काही कंपन्या आहेत. आता मला फक्त तुम्हाला हे विचारायचंय, याच्यातल्या कोणकोणत्या कंपन्यांना तुम्ही ओळखता, किती डीप मध्ये ओळखता? मी जसं एक एक नाव बघून जसं विश्लेषण केलं, त्याची जन्मकुंडली सांगण्याचा प्रयत्न केला, की ती कंपनी स्थापन कधी झाली, त्याचं नेचर काय आहे, स्टॉकचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, त्या स्टॉकचा बिहेवियर काय आहे, मागच्या 1 वर्षात 2 वर्षात 5 वर्षात त्यांनी कसं परफॉर्म केलंय, त्या कंपनीची मार्केट कॅपिटल किती आहे, ती खरंच नफा कमवते का. तर नाव घेतल्यावर आपल्याकडे तुम्ही सरांना फोन केला होता अगोदर? हा, मी जॉईन झालोय मी. हा सर. हा. स्क्रीन दिसते का? हॅलो, कोणीतरी रिप्लाय द्या, स्क्रीन दिसते का? सर आता ब्लॅक दिसतंय सध्या, काही नाही दिसत. हा, दिसते सर. ओके, थँक्यू. आज माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे, तर जर परत डिस्कनेक्ट झालो तर मला सांगा तुम्ही. सर स्क्रीन दिसत नाही आम्हाला. दिसेल सर, बफर होत असेल. दिसेल सर, दिसेल. दिसते सर, एक मिनिट दिसते दिसते. हो सर. तर मी तुम्हाला जसं 2-4 कंपन्यांचं विश्लेषण करून दाखवलं, तसं मी प्रत्येक कंपनी बद्दल सांगू शकतो. जसं इंडिया बुल्स या कंपनीचं काम काय आहे, हाऊसिंग फायनान्सचं, किती पैसे देते लोकांना घर बांधण्यासाठी. इंडसइंड बँकचे फाउंडर्स हिंदुजा बंधू आहेत, चांगली बँक आहे. RBL बँक सध्या प्रॉब्लेम मध्ये आहे. बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स हे 2 जो B2 आहेत, म्हणजे निफ्टी मधला सर्वात मोठा वेटेज जो आहे तो H2 B2 असं म्हणतात. HDFC बँक, बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स. तर ह्या बजाजच्या कंपन्या ज्या आहेत, जे आपले मेन बजाज होते, राहुल बजाज, त्यांना 2 मुलं, राजीव आणि संजीव. तर राजीव बजाजला त्यांनी आपला ऑटोमोबाईलचा सेक्टर दिला आणि फायनान्सचा सेक्टर त्यांनी छोट्या मुलाला दिला, संजीव बजाजला. आणि संजीवनी ह्या कंपनीला इतकं मोठं केलं की अक्षरशः 200-500 रुपयाचा स्टॉक आज 12,000, 15,000, 17,000 वर ट्रेड होतो. तर 10-12 वर्षामध्ये बजाज फायनान्सनी, बजाज फिन्सर्वनी खूप कमवून दिलं. बजाज फिन्सर्व ही बेसिकली इन्शुरन्स बघते आणि फायनान्स ही लोन देते लोकांना. तुमच्या घरामध्ये जर आपल्याला एखादी वस्तू पाहिजे तर ती आपण EMI वर खरेदी करतो. आणि ह्या दोन्ही कंपन्या खूप चांगल्या आहेत. प्रत्येक फॉलमध्ये अकोमुलेट कराव्यात अशा कंपन्या. झीचा स्टॉक आपण बघितला, मागचे 7-8 वर्ष हा डाऊन परफॉर्म करत होता, अंडर परफॉर्म करत होता. पण आता परत एकदा त्याचे चांगले दिवस आलेत असं म्हणता येईल. त्याची एक मंथली मध्ये चांगली सायकल सुरू झालेली आहे. भारतीय एअरटेल चांगली कंपनी आहे, कारण टेलिकॉम सेक्टर, एक तर फायदा कुणाला होणार, रिलायन्सला, दुसरा फायदा कुणाला होणार, भारतीला, आणि ह्या दोघांमधला सुटलेला कस्टमर मिळणार वोडाफोनला. तिघांनी मिळून जर रेट वाढवले तर
कस्टमर जाणार कुठे? स्पर्धाच संपली आहे मार्केटमधली, चौथा प्लेअरच नाही आज. तर ह्या कंपन्या खोऱ्याने पैसा ओढणार आहेत फ्युचरमध्ये. सरकार पण यांना हळूहळू नियंत्रण थोडंसं ढिल्लं करतंय. तर कुठेतरी सेक्टर ग्रो होतोय. आपण आपल्या नजरेने बघतोय भारतीय एअरटेल जो 500 रुपयाला ट्रेड करायचा तो आज 700-800 टच करून आला. तर चांगलं फ्युचर आहे. JSPL खूप चांगली कंपनी आहे. जिंदल स्टील बनवते, सळई बनवते, पाईप्स बनवते, सेक्शन्स बनवते आणि नॉर्थ इंडियामध्ये किंवा ओव्हरऑल इंडियामध्ये खूप चांगलं मार्केट आहे यांचं. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये यांनी खूप आघाडी घेतली आहे. सेल पण चांगला करतायत. फ्युचर चांगलं आहे. बंधन बँक आहे, ऍक्सिस बँक आहे. तर मी जसं सांगतोय तुम्हाला तसं तुम्हाला प्रत्येक कंपनी बघून माहिती असलं पाहिजे. हे कसं माहिती होईल? तर जेव्हा आपण जास्तीत जास्त माहिती घेऊ. समजा एखादी कंपनीचं नाव मी ऐकलं, मनाली पेट्रोकेमिकल्स, तर लगेच तुम्ही गुगलवर टाईप करता का मनाली पेट्रोकेमिकल्स? फालतूच्या न्यूज बघण्यापेक्षा, दुसऱ्याच्या इन्फ्लुएन्समध्ये येण्यापेक्षा आपण कंपनीची वेबसाईट उघडून बघायला पाहिजे. कंपनीचा बिझनेस काय आहे? मनाली पेट्रोकेमिकल नेमकं काय करतं? तर ते पेट्रोलला शुद्धीकरण करतं. क्रूड ऑइलचा बिझनेस आहे त्यांचा. क्रूड ऑइल शी ते रिलेटेड आहेत आणि ह्या कंपनीला खरंच किती स्कोप आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. HBL नावाची कंपनी आहे, NHPC आहे, वोडाफोन आयडिया, मोरपेन ही औषधाचे प्रॉडक्ट बनवणारी कंपनी आहे. तर अशा शेकडो कंपन्या आहेत. APL अपोलो काय करते? स्टील पाईप्स बनवते. कॅप्लिन पॉइंट लॅबोरेटरी आहे, फार्माची कंपनी आहे. खूप चांगले प्रॉडक्ट्स आहेत. मागच्या 1 वर्षामध्ये ह्या कंपनीचा मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, थोडीफार कमाई पण केली. त्याचा स्टॉक 5 पट 4 पट झालाय 1-2 वर्षामध्ये. तर खूप अशी फॉर्म मधली कंपनी आहे. अशीच कुठून तरी मला सापडली आणि आम्ही जुडलो गेलो. आज माझ्याकडे आहे पोर्टफोलिओमध्ये आणि चांगली रिटर्न चांगले दिले. पॉलीकॅप जबरदस्त कंपनी आहे. 2019 मध्ये 18 मध्ये याची लिस्टिंग झाली आहे. पण हा स्टॉक 600चा 2400 रुपये गेला. काय करते? तांब्याचे वायर्स बनवते. जे आपल्या घरामध्ये जे वायर्स लागतात, तर आधी ते फिनोलेक्सच्या असायच्या. फिनोलेक्सच्या किमती जास्त असतात. पॉलीकॅपची फाउंडेशन 1968 ची आहे. पण मार्केट काबीज खूप चांगलं केलंय. मिड कॅप कंपनी आहे. कुठली पण कंपनी लार्ज कॅप हळूहळू बनते. पहिले ती स्मॉल कॅप असते, मग ती मिड कॅप बनते, मग ती लार्ज कॅप बनते. तर पॉलीकॅपचं पेनिट्रेशन खूप जबरदस्त आहे. सरकारला लागणारे तांब्याचे वायर्स हेच देतात. कंपन्यांना इंडस्ट्रीयल पुरवठा करतात. डोमेस्टिक मार्केट खूप चांगलं आहे. नवीन घर होणार, त्याच्यामध्ये नवीन लाईट फिटिंग होणार आणि पॉलीकॅपचीच वायर लागणार. म्हणजे इतका सॉलिड धंदा आहे. तर असं एम्फेसिस ही IT ची कंपनी आहे. खूप चांगली कंपनी आहे एम्फेसिस सुद्धा. खूप चांगलं रिटर्न दिलंय मागच्या 1 वर्षामध्ये. तर आपल्याला असं समजलं पाहिजे की कंपनी बघून तुम्हाला त्याची माहिती इत्थंभूत जितकी मला खूप सांगता येईल. आपल्याजवळ वेळ कमी आहे आणि तुम्हाला उगी जास्त मी खेचत नाही त्या गोष्टीवर. ह्या सगळ्या सरकारी कंपन्या आहेत. BPCL म्हणलं तर भारतातली चांगली कंपनी, पेट्रोल पंप आहे त्यांच्या मालकीचे. सरकारची खूप मोठी हिस्सेदारी आणि PSU मध्ये लॉटरी लागायचं एक चान्स आहे. कारण सरकार डायव्हेस्टमेंट करताय सर्वांची विक्री करून ह्या कंपन्यांना ते मोकळं करतायत थोडक्यात. त्यांना पाहिजे पैसा. आपण एक शब्द ऐकतो की मॉनिटायझेशन करतायत, भाड्याने देत आहेत ह्या कंपन्या उद्योगपतींना. तर मग ह्या कंपन्यांमध्ये ज्यांचे शेअर्स असतील त्यांना ऑटोमॅटिक जास्त फायदा होईल. कारण उद्योगपती तर स्वतःच्या फायद्यासाठी काम करेल, सरकार तर लोकांच्या हितासाठी काम करतं. तर PSU कंपन्यांमध्ये एक खूप, आणि ह्याचा सर्वात मोठा दुसरा बेनिफिट असा आहे की ह्या कंपन्यांचे शेअर्स खूप स्वस्त भावात उपलब्ध आहेत. यांचा PE रेशो जो आहे तो अत्यंत नॉमिनल आहे. 3 PE, 5 PE रेशो, 7 PE रेशो, जे की प्रायव्हेट कंपन्या, रिलॅक्सो कंपनीचा PE जर असेल 140, 150, HULचा PE असेल 100, 74, 75, डीमार्टचा PE असेल 100, 150 आणि ह्या कंपन्यांचे PE 3, 5, 7, 10, 12. तर ह्या कंपन्या खूप स्वस्त दरात उपलब्ध आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तसंच काही कंपन्या आहेत ह्या ब्रिटानियाबद्दल सर्वांना माहिती आहे. पण FMCG वरती सध्या माझा व्ह्यू बिअरिश आहे की एखाद दुसरी कंपनी जर सोडली तर आपण ब्रिटानिया काय, HUL, नेस्ले, ITC किंवा मेरिको ह्या कंपन्यांपासून आपण थोडंसं दूर राहावं सध्याच्या फेजमध्ये. ते जेव्हा चांगला टाइम येईल त्यावेळी मी नक्की तुम्हाला सांगेन. पण सध्या FMCG आणखीन काही महिने नाही परफॉर्म करणार आहे असं एक चार्ट बघून आपण एक प्रेडिक्शन करू शकतो. दीपक नायट्रेट ही खूप चांगली कंपनी आहे. यांनी आता कोरोना नंतर खूप जबरदस्त कॅपिटल एक्सपेंडिचर केलंय. म्हणजे काय करतात ते लोक, तर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, नव्या प्लॅन्ट्स टाकतात. यांनी गुजरातमध्ये एक 200 एकर वगैरे जागा खरेदी केली, त्याच्यामध्ये खूप मोठा प्लॅन्ट बसवलाय आणि चायनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केमिकलचं प्रोडक्शन व्हायचं. जे असे काही इंडस्ट्रीयल लागणारे केमिकल्स असतात,
नायट्रेट्स असतात किंवा वेगवेगळे फॉर्म्युले असतात, तर त्याचं हे प्रोडक्शन करतात दीपक नायट्रेट. आणि ही पण खूप जुनी कंपनी आहे, भारतातली एकदम अग्रगण्य कंपनी म्हणता येईल, आणि युरोपमध्ये यांचा बिझनेस सर्वांना खूप चांगला स्क्रीन आहे. दिसते का? नाही दिसत आहे. कोणालाच दिसत नाहीये? दिसतीये. नाही सर दिसत आहे. इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल, तुम्ही दुसऱ्या डिव्हाइस वरती किंवा दुसऱ्या कनेक्शननी पण बघू शकता. एखादं वायफाय घेऊन बघा. ठीक आहे सर, कंटिन्यू करा सर, आम्ही ऐकतोय. हा सर. तर भारत रसायन पण एक चांगली कंपनी आहे. ह्या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे हा स्टॉक आहे ना, 10, 12, 15 वर्षापूर्वी अक्षरशः 100-200च्या रेंजमध्ये खेळायचा. म्हणजे लिटरली 2001-2 मध्ये याची व्हॅल्यू ₹20 वगैरे असेल, आणि आज त्याची किंमत एका स्टॉकची ₹10,000. तर 17,000% रिटर्न दिलाय ह्या भारत रसायन. तुम्ही बघू शकता चार्ट वरती जाऊन. तर अशा कंपन्या आहेत की जे शेतीमधले जे फॉर्म्युले असतात, फर्टिलायझर कंपन्यांना जे लागणारे रसायन असतात, तर पीआय इंडस्ट्रीज, भारत रसायन, युपीएल म्हणजे युनायटेड फॉस्फरस किंवा कोरोमंडल इंटरनॅशनल, ह्या कंपन्यांनी इतकं मोठं बाजारपेठ काबीज केली की आज त्यांच्या वाचून खतांना लागणारे केमिकल्स बनणारच नाही. हे जे काही फॉस्फरस, नायट्रोजन आपण ऐकतो, तर अशा अमेझिंग कंपन्या आहेत. बजाज फिन्झरचं मी उदाहरण दिलं की वायर्स म्हणून एक कंपनी आहे. तर मी रन करतो. नेसले पण अशीच एक खूप चांगली कंपनी आहे. 150 वर्षापूर्वी पण होती आणि येणारे 100 वर्ष ती टिकून राहील असं वाटतं. एमआरएफ टायर्स, आज कुठल्याही गाडीमध्ये, चांगल्या गाडीमध्ये टायर एमआरएफचेच असतात. तर टायरच्या धंद्याला मरण नाही. गाड्या बनणार, लोक नवीन गाड्या घेणार, गाड्यांशिवाय आपलं आयुष्य अर्धवट आहे. टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, प्रत्येक माणूस, प्रत्येक मुलगा 10वी-12वीला गेला की गाडी घेतो. माणूस 10 वर्ष जुनी गाडी झाली की बदलतो. टू व्हीलर वाला फोर व्हीलरवर जातो, जुनी फोर व्हीलर वाला नवीन फोर व्हीलर घेतो. हे चक्र अव्याहत सुरू राहणार. किती जरी ट्रॅफिक जॅम झाले, किती जरी काही जरी झालं, तर गाडी काळाची गरज आहे. लोक शिव्या देतील, पेट्रोल महाग झाले, डिझेल महाग झाले, पण गाडी वापरणं सोडून देऊ शकत नाही. तर टायरचा धंदा त्याचा जोड पूरक असा धंदा आहे. बॉश ही एक मस्त कंपनी आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल बॉश काय चीज आहे, म्हणून मी आज बॉश निवडलंय आपल्या पुढच्या डिस्कशनसाठी. वेळ कमी आहे, थोडं मी फास्ट घेतो. मारुती सुझुकी पण गाडीची कंपनी आहे. भारतातली सर्वात मोठी फोर व्हीलर बनवणारी कंपनी, सर्वात मोठा मार्केट शेअर, आणि काळाच्या सोबत अपडेट होणारी सर्व्हिस खूप चांगली असते मारुतीची. हनीवेल ही एक सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी आहे, आणि हनीवेलचं पण खूप जास्त नेटवर्क मोठं आहे. ती पण खूप चांगली ब्रँडेड कंपनी आहे. बॉश बद्दल आपण बोलूया. आता तुमच्यापैकी मला माहिती नाही किती जणांनी बॉशचं नाव ऐकलंय. आपल्याला माहिती असते की बॉशचे बिअरिंग्स येतात किंवा बॉशचे स्पीकर्स येतात, हेडफोन येतो. पण बॉश त्याच्यापेक्षा खूप मोठी कंपनी आहे. मी तुम्हाला जस्ट दाखवतो. तर जेव्हा आपल्याला जर असं, आता बॉश ही कंपनी आहे, उदाहरण घेऊया आपण फक्त ह्या कंपनीचं. तर काय काय मैत्री करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर screener.in वर जा. सिम्पल मेथड. कंपनीचा प्रोफाईल चेक करा. इथे बघा अबाउट म्हणून लिहिलेलं आहे स्क्रीनशॉट मध्ये, ज्यांना स्क्रीन दिसतंय त्यांच्यासाठी. आणि तिथं अबाउट मध्ये पूर्ण माहिती आहे की बॉश ही ऑटोमेटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये, इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीमध्ये, कन्झ्युमर गुड्समध्ये, एनर्जीमध्ये आणि बिल्डिंग टेक्नॉलॉजीमध्ये सगळीकडे काम करते. आपल्याला हे अजिबात माहिती नव्हतं. इट मॅन्युफॅक्चर्स अँड ट्रेड्स इट्स प्रोडक्ट्स सच एज डिझेल, गॅसोलीन, फ्युएल इंजेक्शन सिस्टम्स, ऑटोमेटिव्ह आफ्टर मार्केट प्रोडक्ट्स, इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिकल पॉवर टूल्स, सिक्युरिटी सिस्टीम, इंडस्ट्रियल अँड कन्झ्युमर एनर्जी प्रोडक्ट्स अँड सोल्युशन. तर ही कंपनीचा खरा प्रोफाईल आहे, जे की आपल्याला कधीच माहिती नव्हतं. जोपर्यंत आपण ह्या वेबसाईटवर येत नाही किंवा कंपनीच्या वेबसाईटला भेट देत नाही, आपल्याला समजणारच नाही. तिची मार्केट कॅपिटल 48,000 करोड आहे. म्हणजे लार्ज कॅप कंपनी आहे, खूप चांगली कंपनी आहे, निफ्टीची कंपनी आहे. मग हे बघायचं की प्रॉफिट किती कमवते. तर आपण ते पुढच्या येणाऱ्या स्लाइड मध्ये बघू. आणि सर्वात मेन असतं CAGR काय आहे. मागच्या 10 वर्षात ह्या स्टॉकनी खरंच किती परफॉर्म केलंय. बाकी सगळं सोडा. जसं एखादा होमिओपॅथिक डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर काय अनालिसिस करत बसतो की तुम्ही सकाळी कितीला उठता, तुम्ही चहा किती वेळेस पिता, तुम्ही जेवताना किती जेवता, तुम्हाला शांत झोप येते का, हे सगळं करण्यामध्ये खूप टाइम जाईल. CAGR ही अशी गोष्ट आहे जी तुमचं ECG आहे, हृदयाचं एक्झॅक्ट पॉवर, एक्झॅक्ट स्ट्रेंथ ती शोधून काढते की मागच्या 10 वर्षात तू किती चालला, 10 वर्षाखाली तुझी किंमत काय होती, आज तुझी किंमत काय. जर त्या स्टॉकमध्ये खरंच दम असेल
जर ती कंपनी खरंच चांगली प्रगती करत असेल तर त्याचा CAGR वाढलाच पाहिजे. आज दुनियाभरच्या लोक गप्पा मारतील की झोमॅटो खूप चांगली आहे, पेटीएम खूप चांगली आहे, पण CAGR काय आहे? लिस्टिंग झाल्यापासून तुम्ही काय दिलं लोकांना? तर जर त्यांनी खरंच कमवून दिलं असेल त्याचा अर्थ ते चांगले आहे. नाहीतर आम्हाला काय करायचं घेऊन? आपल्याला त्याविषयी प्रेम नाहीये. कंपनी किती का चांगली असणार, माझा फायदा करून देणारी असेल तर तिला माझ्या पोर्टफोलिओमध्ये स्थान आहे, नाहीतर गेट आउट, गेट लॉस्ट. आपल्याला अशा कंपन्या पाहिजे ज्या आपल्याला फायदा करून देतील. तर मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतोय ज्याच्यावरती फंडामेंटल अनालिसिस तिमाही निकाल असं लिहिलेलं आहे. तर जरा झूम करून तुम्ही बघू शकता. तर जेव्हा screener.in वर आपण जातो तेव्हा आपल्याला हे पेज दिसतं. जेव्हा तुम्ही स्क्रोल डाऊन करता तर तुम्हाला क्वार्टरली रिझल्ट दिसतात. तुम्हाला मी शॉर्ट मध्ये सांगतो की क्वार्टरली रिझल्ट कसे वाचायचे आणि सर्वात मेन काय असतं. बघा, जास्त आकडेवारीमध्ये जायला आपल्याला वेळ नाही आणि आपण अकाउंटंट पण नाही, आपण CA पण नाही, आपण टॅक्स कन्सल्टंट पण नाही, आपल्याला काही जास्त फंडामेंटल मध्ये आपल्या डोक्यात काही घुसणार पण नाही. तुमच्यासारखाच मी पण आहे, मी पण ह्या क्षेत्रातला तज्ञ नाही. पण मी जसं सांगितलं आपण ECG वाचायला शिकलं पाहिजे. आता एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे की हा सेल आहे आणि हे एक्सपेन्सेस आहेत. आपण सेल वरती बघूया पहिल्यांदा. हा जो 3,000 करोडचा आकडा होता डिसेंबर 2019 मध्ये 3,008 करोडचा सेल केला कंपनीने आणि त्यानंतर तुम्ही कम्पेअर करा तिमाही बाय तिमाही या कंपनीचा सेल वाढलाय का? सप्टेंबर 2021 मध्ये यांचा सेल किती आहे? 2,918. म्हणजे कंपनी तिथल्या तिथेच आहे. 2 वर्षापूर्वी यांचा जो सेल होता तो आज तिथेच आहे. तर एवढं तर आपल्याला कळू शकतं. बाकी आपल्याला काही कळालं नाही तर चालेल. पण चढत्या क्रमाने आकडे वर जात आहेत का उतरत्या क्रमाने ते खाली येत आहेत का तिथल्या तिथं गुडमळत आहेत एवढं तरी आपल्याला कळतं. तर सर्वात महत्वाचा कॉलम असतो सेलचा. कुठलाही धंदा वाढला म्हणजे विक्री वाढली तरच धंदा वाढला. कारण विक्री नाही वाढली तर नफा कसा वाढणार? नफा नाही वाढला तर शेअर कसा वाढणार? तर बाकी कुणाच्याही भूलथापांवर विश्वास ठेवायचा नाही, कुठल्या कृत्रिम फुगवट्यावर विश्वास ठेवायचा नाही. हे बघायचं सेल वाढलाय का? screener.in वर जायचं, तिमाही निकाल क्वार्टरली रिझल्ट काढायचे आणि मागच्या 3 वर्षाचे तिथं 12 रिझल्ट अवेलेबल असतात. ते 12 रिझल्ट एका लाईननी चेक करायचे की आकडे वाढले आहेत का? एवढंच बघायचं. ते 2,000 आहे का 200 आहे का 500 आहे आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त एवढं बघायचं यांनी प्रगती केली आहे का? हे त्याचं प्रगती पुस्तक आहे, हे त्याचे मार्क्स आहेत. चांगला असेल तर इन, खराब असेल तर काही घेणं देणं नाही, मला नाही पाहिजे. तसंच एक महत्वाचा आकडा बघायचा. इथं खाली बघा नेट प्रॉफिट म्हणून लिहिलेलं आहे. तर आपल्याला बघायचंय की डिसेंबर 2019 मध्ये यांचं प्रॉफिट 335 करोड होता नफा कंपनीचा. तो 412 ला गेला होता. मग तो 298 ला आला, 98 ला आला. नंतर तर कोरोना सुरू झाला, 81 ला आला, लॉकडाऊन लागलं, -120 करोड, -65 करोड आणि आता परत एकदा ते मूळ पदावर कुठेतरी 372 करोडला आलेले आहेत. ठीक आहे. तर आपल्याला हे बघायचंय की खरंच कंपनी प्रगती करते का? तर आपण या कंपनीला आता 2018शी जर आपण याला 19शी जर कम्पेअर केलं, डिसेंबर 2018 ते सप्टेंबर 2021, तर परत एकदा कंपनीने 10%, 5% प्रगती केली. 335 करोडचा नफा 372 करोडवर गेलाय. तर ह्या एका फॅक्टरवरती निर्णय घेणं थोडंसं टफ असू शकतं. तुम्ही एक पॅरामीटर असा बघू शकता की डिसेंबर 2018 ला कंपनीचा भाव किती होता शेअरचा आणि सप्टेंबर 2021 मध्ये तो किती आहे. जर तो भाव खूप जास्त आत्ता जर फुगा झाला असेल, दुप्पट तिप्पट झाला असेल, तर मग ह्या स्टॉक पासून रामराम करावा, दूर राहावं. कारण त्यांनी बेसिक प्रगती तर काही दाखवलीच नाहीये. 335 करोडचा नफा 372 झाला आणि तिकडे 8,000चा स्टॉक 16,000ला गेला, 17,000ला गेला. तर याचा अर्थ काहीतरी गोलमाल आहे. याचा अर्थ ह्याची खरी अवकात जी आहे ती 8,000चीच आहे आणि आपल्याला फसवलं जाऊ शकतं फ्युचरमध्ये. मग स्टॉक घेताना तो विचार करावा की बॉस मला नाही घ्यायचं. तर मी एक उदाहरण देतोय, याच्यात कसलं पण रिकमेंडेशन नाही किंवा कुणाबद्दल पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही व्ह्यू पण शेअर नाही करत आहे. तर अशाच पद्धतीनं आपल्याला प्रॉफिट आणि लॉसचं एक जजमेंट घेता आलं पाहिजे. इथं सुद्धा काय करतात, मागच्या 12 वर्षाचा इयरली परफॉर्मन्स देतात स्क्रीनरवरती. तर बघा डिसेंबर 2009 मध्ये 4,791 करोडचा नफा करणारी कंपनी मार्च 2021च्या आर्थिक वर्षामध्ये 9,000 करोडवर आली. म्हणजे 10 वर्षात कंपनी दुप्पट झाली. तर याचा अर्थ असा घेऊ शकतो का की मागच्या 10 वर्षात दुप्पट नफा, दुप्पट विक्री करणारी कंपनी पुढच्या 10 वर्षामध्ये दुप्पट विक्री करू शकते. ह्याला मार्केट आहे म्हणून तर ही वाढली. ही कंपनी प्रामाणिक आहे म्हणून तर यांचा धंदा होतोय. यांची प्रॉडक्टमध्ये गुणवत्ता आहे. पण आता इथे एक कॅच आहे.
इथे एक गोलमाल असा आहे की नेट प्रॉफिट त्या वर्षी 591 करोड होता 2009 मध्ये. 4,000चा सेल करून 500 करोड कमवणारी कंपनी 9,000चा सेल करून फक्त 482 करोड का कमवते? जर एखादी कंपनी कमी नफा कमवते तर ती मला काय कामाची? म्हणजे याचा अर्थ तुमचे प्रॉडक्ट विकतायत, तुमचे नवीन नवीन प्रॉडक्ट येत आहेत बाजारात, कस्टमर वाढले, किमती वाढल्या, पण नफा काही वाढलाच नाही. नफा नाही वाढला तर शेअरचा भाव कसा वाढणार? तर हे सुद्धा बघणं जरुरी असतं की नेट प्रॉफिट किती आहे, प्रॉफिट बिफोर टॅक्स किती आहे, आणि जर तो खूप भरघोस वाढला नसेल तर मग अशी कंपनी घेण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. तर हे एका बॉसचं उदाहरण झालं. जर जेव्हा पण तुम्ही एखाद्या टीव्हीवर, एखाद्या युट्यूबवर, एखाद्या कुठल्या इन्फ्लुएन्सर कडून एखाद्या कंपनीचं नाव ऐकाल तर तुम्ही झपकन स्क्रीनवर जायला पाहिजे आणि त्याचे आकडे बघायला पाहिजे. नफा किती आहे, आपल्याला बाकी काही कळत नाही, ठीक आहे, पण आपण सेल तर बघू शकतो, आपण प्रॉफिट तर बघू शकतो, कॉमन सेन्स तर लावू शकतो. आणि ज्या कंपन्या आपल्याला अलाउड करतात, आपली सदसद्विवेक बुद्धी म्हणते की नाही यार ही कंपनी खरंच चांगली आहे, तीच कंपनी आपण घ्यायला पाहिजे. तर असं नफा तोट्याचं गणित आहे. त्याच्या पुढची स्लाइड मी दाखवतोय. कमाईचं गणित काय असतं हे बघा. हे पण 4 टेबल जर तुम्ही वाचायला शिकलात तर कंपनीची जन्मकुंडली, त्याची इत्यंभूत माहिती तुम्हाला दिसेल. काय असतं हे? तर हे असतं सीएजीआर. सीएजीआर म्हणजे काय? तर कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ, कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ, कंपाऊंडेड अॅन्युअल रिटर्न्स. तर हे काय आहेत भानगडी? तर मागच्या 10 वर्षामध्ये कंपनीची विक्री फक्त 4% वाढली, वर्षाला 4% वाढली. आणि मागच्या 3 वर्षामध्ये ती उणे 6% झाली. म्हणजे 3 वर्षाखाली यांनी खूप जास्त माल विकला होता. आणि 2021 मध्ये यांची विक्री कमी झाली ऍक्च्युली. नफा यांचा मायनसमध्ये आहे. 10 वर्षापूर्वी जितका नफा होता त्याच्यापेक्षा फक्त 1% नफा यांनी जास्त कमवला ह्या वर्षी. आणि 5 वर्षात आणि 3 वर्षात 12% मायनसमध्ये नफा आहे. सीएजीआर काय कंपनीचा? तर 10 वर्षामध्ये फक्त 9% रिटर्न दिले ह्या शेअर्सनी, दरवर्षी 9% इतकाच. आणि 5 वर्षाखाली घेतला असता तर 3% मायनस झाले असते प्रत्येक वर्षात. आणि एका वर्षात मात्र 31%नी एक तुफान याच्यात बाउन्स आलेला आहे. तर आता आपल्याला विचार करायचा अशा स्टॉकमध्ये आपण जावं का? ह्याऐवजी अशा कंपन्या का प्रिफर करू नये ज्यांचा सीएजीआर कन्सिस्टंट 10%, 15%, 20% आहे? मग हे शोधावं लागेल. मग मी जितक्या पण कंपन्या तुम्हाला दाखवल्या, जितक्या पण कंपन्या तुमच्या नावावरती कानावरती पडतायत, त्या प्रत्येक कंपनीचा सीएजीआर शोधावा लागेल. आणि अशा कंपन्या तुम्हाला भेटतील. हे हिरे मोती आहेत लपलेले, ते शोधून काढावे लागतील ज्यांचा सीएजीआर कन्सिस्टंट आहे. तर अशा भरपूर कंपन्या आहेत. मी पण तुमच्यासोबत शेअर करत जाईन. तुम्ही ह्या सगळ्या पॅरामीटरवरती त्याला चेक करून घेत राहा. मी असंच एक रॅन्डम कंपनी उघडल्या तुम्हाला समजवण्यासाठी. एक आणखीन एक पेज असतं स्क्रीनवरती जे दाखवतं शेअर होल्डिंग पॅटर्न. तर ह्या पॅटर्न्स मध्ये तुम्हाला एफआयआय, डीआयआय आणि पब्लिक या तिघांची हिस्सेदारी कळते. याच्यात मी टायटल दिलंय माल कुठे जातोय. तर काय करतायत बघा, जसं जसं डिसेंबर 2018 पासून कंपनीला उतरती कळा लागली, प्रमोटरची हे होल्डिंग तर पक्की आहे. 70% हिस्सा प्रमोटर म्हणजे कंपनीच्या मालकाकडे, कंपनीचा जो कोणी बाप आहे त्याच्याकडे 70% त्याच्या मुठीमध्ये ते शेअर्स फिक्स आहे. सेबीचं बंधन आहे की कमीत कमी 65% तुम्ही ठेवले पाहिजे प्रमोटरने. म्हणजे ते विकू शकतात पूर्ण, पण 65%च्या वर तुम्ही नाही ठेवलं पाहिजे असं त्यांचं मला वाटतं एक बंधन आहे. 65 का 75 चेक करावं लागेल. सर तर 10 पैकी किती जणांना स्क्रीन दिसते विचारता का? असे कोण कोण आहेत स्क्रीन ज्यांना नाही स्क्रीन दिसत आहे सर. मला नाही दिसत आहे सर. हा, आणखीन कोण आहे? स्क्रीन दिसत नाही सर. मागचं स्क्रीन दिसते सर जुनच. दिसते असे किती जण आहेत? मला नाही दिसत सर. दिसत आहे क्वार्टरली रिझल्ट जुनं दिसते तिमाही निकालच दिसते सर. ओके ओके. मी आणखीन एकदा शेअर करतो. आता दिसते का? सर व्हाईट बॅकग्राऊंड आहे सध्या. वेट करा जरा.
कोणाला जर स्क्रीन दिसत असेल तर सांगा मला. एकालाही दिसत नाही का? नाही सर अजून. नाही सर. मी एकदा मीटिंग लिव्ह करतो आणि आणखीन एकदा जॉईन होतो. ओके सर. ओके. आता दिसतंय का? नाही अजून सर. आज बहुतेक हे टीचमेंट ऍपचा काहीतरी प्रॉब्लेम असेल सर्व्हरचा. तर मी असंच ऑडिओ मध्ये बोललं तर चालेल का? नाहीतर मग आपण सगळेजणच ही मीटिंग लिव्ह करूया आणि आपण सगळेजण पुन्हा एकदा जॉईन करून घेऊ. हा ठीक आहे सर. हा बोला सर. चालेल. मी चालेल. स्क्रीन दिसते का? स्क्रीन नाही दिसत तरी नाही. पण आपलं सेशन पूर्ण होईल. हो पूर्ण होईल. पण एकदा ट्राय असा करूया की आपण सगळेजणच ही मीटिंग लिव्ह करू. मी एकदा एंड फॉर ऑल करतो आणि तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा जॉईन करा. बघूया एक ट्राय करून होईल का. हा ओके सर. ओके. ठीक आहे सर. ओके सर.